मॉडेल पूनम पांडेचं सर्वायकल कॅन्सरनं निधन झाल्याची बातमी शुक्रवारी समोर आली होती। 32 वर्षीय मॉडेलच्या निधनानं सगळ्यांनाच धक्का बसला होता। पण पूनम पांडेच्या निधनाबद्दल शंका व्यक्त केली जात होती। आता खुद्द पूनम पांडेनं स्वतः समोर येत ती जिवंत असल्याचं सांगितलंय। पूनमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत तिचा मृत्यू सर्वायकल कॅन्सरनं झाला नसल्याचं सांगितलंय। पुढे काय म्हणाली होती ती पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर कॅन्सर बाबत जनजागृती करण्यासाठी हे नाटक केल्याचं पूनमनं व्हिडिओत म्हटलंय। या व्हिडिओमध्ये पूनम म्हणते की मी जिवंत आहे, माझा मृत्यू सर्वायकल कॅन्सरनं झालेला नाही, पण दुर्दैवानं हजारो महिलांचा दरवर्षी सर्वायकल कॅन्सरनं मृत्यू होतो, कारण त्यांना माहिती नसतं की काय करायचं। पण हा कॅन्सर बरा होऊ शकतो, फक्त तुम्हाला काही टेस्ट करून HPV वॅक्सिन घ्यायची असते। सर्वायकल कॅन्सरमुळे महिलांना प्राण गमवावा लागतो आणि तेच घडू नये हे आपल्याला करायला हवंय। पूनम पांडे हिनं सर्वायकल कॅन्सर याची जनजागृती करण्यासाठी हे नाटक केलं होतं। हा व्हिडिओ शेअर करत तिने याबाबत माहिती दिली आहे। दरम्यान पूनम पांडेनं 2013 साली नशा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं। त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये ती झळकली होती। पूनम अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकली। आता यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे। I'm alive. I didn't die because of cervical cancer. Unfortunately, I cannot say that about those hundreds and thousands of women who have lost their lives because of cervical cancer. Hi everyone, it's Poonam. I'm sorry I've caused this tear and I'm sorry to those whom I've hurt.